श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन सोहळा कधी आहे? यंदा 31 मार्च 2025 म्हणजेच सोमवारी रोजी स्वामी समर्थ प्रकट दिन म्हणजेच स्वामी समर्थ यांची जयंती महोत्सव साजरा केला जाणार आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांविषयी श्रीपाद वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार असल्याचे मानले जाते. इ.स. 1856च्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले. मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा त्यांनी अक्कलकोट नगरीत प्रवेश केला तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला होता. तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया शके 1778 ती 6 एप्रिल 1856 दिवस रविवार होता. स्वामींनी महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे खूप काळ वास्तव्य केले. श्री स्वामी समर्थ महाराज यांनी रविवार दी 30 एप्रिल 1878 रोजी चैत्रवद्य त्रयोदशी शके 1800 बहुधान्य नाम संवत्सर अक्कलकोट येथे वटवृक्ष समाधी मठ स्थानी माध्यन्नकाली आपल्या अवतार कार्याची समाप्ती केल्याचे नाटक केले. नंतर श्री स्वामी समर्थ यांना त्यांचे परम शिष्य चोळप्पा यांच्या निवासस्थानाजवळ समाधीस्थ करण्यात आले. प्रकट दिनाचे महत्त्व. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी भक्त त्यांच्या शिकवणीचे स्मरण करतात आणि त्यांचे आशीर्वाद घेतात. अक्कलकोटमध्ये या दिवशी विशेष उत्सव आणि कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महत्त्वाचे मुद्दे. प्रकट दिनाच्या दिवशी अनेक भक्त अक्कलकोटला भेट देतात आणि स्वामी समर्थांच्या समाधीचे दर्शन घेतात. या दिवशी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आणि भजनांचे आयोजन केले जाते. अनेक ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनावर आधारित व्याख्याने आणि कीर्तनांचे आयोजन केले जाते.